गुड आफ्टरनून सगळ्यांना. स्माइल आफ्टरनून. आजच्या सेशन मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. येस, सुरू करू आजच्या सेशनला. कालचे चक्र समजले प्रत्येकाला? लोकेशन समजल्या कुठे आहेत? येस. पुढचे चक्र बघायचे आहेत. रेडी आहात सगळे? टाइप रेडी इन द चॅट बॉक्स. आर यू अलाइव? Yes. येस. Yes, ma'am. येस, व्हेरी गुड. रेडी. निर्मला मॅडम, अश्विनी मॅडम, उज्ज्वला मॅडम, दोन्ही उज्ज्वला आहे. मॅडम आहेत सगळे? हो. येस येस आहे मॅडम. येस. मल्टीटास्किंग नाही करायची आहे आपल्याला. एका वेळेस एकच कामावरती फोकस करायचं आणि ते परफेक्ट करायचं आहे आपल्याला. ओके, पुढे जाऊया आपण. काल आपण आपल्या शरीरामध्ये असलेले चक्र स्टडी करत आहोत. त्या चक्रांचा आपण काय काय कारक आहे, चक्रांना का स्टडी करायचं ते बघितलं, आणि ते चक्र आपल्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये काय इफेक्ट करतात ते बघितलं, आणि त्याचे लोकेशन कुठे आहे, ते वास्तविकमध्ये अस्तित्वात आहे की नाही आहे, की हे व्हर्च्युअली आहे, या गोष्टी आपण काल बघितलं. मग मला चक्र बॅलन्सिंग का करण्याची गरज आहे तेही आपण शिकलो, की माझ्या प्रत्येक गोष्टीचं कारण काय आहे, माझ्या शरीरामध्ये अडकलेलं आहे, माझ्या मनामध्ये, माझ्या भावनांमध्ये अडकलेलं आहे. माझ्या ज्या भावना आहेत त्या प्रत्येक चक्राशी काय आहे, निगडित आहे. बरोबर, आपण बघितलं रूट चक्राशी माझी स्टॅबिलिटी निगडित आहे. माझ्या सॅक्रल चक्र म्हणजे माझ्या स्वादिष्टान चक्राशी काय आहे, माझी क्रिएटिव्हिटी आहे. नंतर माझं सोलार प्लेक्सिस चक्र, माझा कॉन्फिडन्स, मी कशा पद्धती, माझी इच्छाशक्ती आहे, मी काय पॉवर दाखवते आहे, हे सगळं कुठे आहे, माझ्या सोलार प्लेक्सिस चक्रामधनं येत आहे मला. हार्ट चक्रामध्ये प्रेम, दया, करुणा हा भाव, आणि माझ्यामध्ये असणारं प्रेम, इतरांबद्दलचं, स्वतःबद्दलचं प्रेम कोण दर्शवतं, ते म्हणजे हार्ट चक्र दाखवतं. आणि विशुद्धी चक्र म्हणजे मी कशी कम्युनिकेशन करते, कशा पद्धतीने बोलते, काय माझ्या बोलण्याचा इतरांवरती काय परिणाम होतो, हे मला काय दाखवत आहे, माझं विशुद्धी चक्र. इथपर्यंत कळालं प्रत्येकाला? येस. पुढे जायचं आता. हे 5 चक्र जे आपण स्टडी केले ते कुठे आहेत आपल्या? कोण सांग? हे 5 चक्र कुठे आहेत आपल्या? मानेच्या खाली. मणक्यामध्ये, बरोबर, आणि बॉडीच्या पार्ट मध्ये आहे. आणि हे कुठे आहे, माझ्या शरीरावरती आहे. आणि 2 चक्र राहिलेले ते कुठे आहे, मला जे ब्रह्मांडाशी जोडत आहे. आता आपल्या मानेमध्ये कोणतं, आपलं जे थोर्ड चक्र आहे इथे आहे. इथे स्टॉप झाल्यानंतर इथून मला कुठे जोडता येते, ब्रह्मांडामध्ये जोडत आहे. कुठे? ब्रह्मांडासोबत. आपल्या ब्रह्मांडाला, आपल्याला टाळू माहिती आहे, टाळूवरती जेव्हा आपण कनेक्ट करतो तेव्हा देखील आपण ब्रह्मांडासोबत आपलं कनेक्शन करत असतो. म्हणून आपण जेव्हा रेकीचे सिम्बॉल शिकतो ते आपल्याला सिम्बॉल टाळूमध्ये ड्रॉ करायला सांगितले जातात, जेणेकरून तुमच्या ऊर्जा वाढाव्या. यासाठी तुम्हाला काय सांगितलं जातं, सेकंड लेवलला टाळू, आपला टाळू म्हणजे काय, आपल्या जिभेच्या आतमध्ये जो पोर्शन असतो वरती, तो तो आपल्या इथपर्यंत कनेक्टेड असतो. हे 2 चक्र जे मला ब्रह्मांडासोबत जोडता आहे ते माझ्या हवेमध्ये आहे. कुठे आहे? जोडलेले आहेत. ह्या या इथपासून आपण जोडलेलो आहोत शरीरात, बरोबर. तर मला शिकायचं आहे, हे माझ्या कॉस्मिक एनर्जीचे सेंटर्स जे मला ब्रह्मांडासोबत जोडत आहे, हे कुठल्याही तत्वांशी निगडित आहे का? याचं तत्व काय येणार आहे? कॉस्मिक एनर्जी, ब्रह्मांड हे तत्व राहणार आहे. कुठे जोडणार आहे? हे प्युअर 2 चक्र आहे, हे मला ब्रह्मांडासोबत जोडत आहे. याचं तत्व काय राहील मग? कॉस्मिक एनर्जी, कॉस्मिक, ब्रह्मांड. आता आपण थर्ड आय चक्र शिकणार आहोत. थर्ड आय चक्र कुठे आहे? माझ्या दोन्ही भुवयांच्या मधात. कुठे आहे? दोन्ही भुवयांच्या मधात. जिथे शंकराचा 3रा डोळा होता तिथे कुठे काय आहे? माझं थर्ड आय चक्र आहे. त्याचा रंग कुठला आहे? ब्लू. हा, डार्क डार्क निळसर कलर असतो, ज्याला आसमानी कलर म्हणतो आपण.
तो कुठला चक्र आहे? तो माझा थर्ड आय चक्र, आज्ञा चक्र. आज्ञा चक्र नेहमी काय असायला पाहिजे? ऍक्टिव्ह असायला पाहिजे. म्हणून आपण तिथे चंदनाचा, कुंकवाचा, हळदीचा, वेगवेगळ्या प्रकारचे तिथे काय लावल्या जातात? टिळा लावल्या जातात. माझं जर आज्ञाचक्र ब्लॉक झालं तर मला काय काय होऊ शकतं? आज्ञाचक्र काय दाखवत आहे? आज्ञाचक्र कुठे कनेक्टेड आहे? माझ्या डोक्याजवळ. डोक्यात काय काय चालतं? विचार सगळे. विचार चालतं. मग मला जर माझं आज्ञाचक्र ब्लॉक झालं, माझ्या आज्ञाचक्रामध्ये ब्लॉकेजेस निर्माण झाले, तर मी अतिविचार करेल का? काहीच ऍक्टिव्हिटीज होणार नाही, कारण हो, सगळं तिथूनच तिथूनच हे सुरू होतं. होते आणि तिथेच सगळ्या गोष्टींचं तिथूनच चालना मिळत असते. मग मी केंद्र एक आहे. तर अतिविचार करेल, एक तर मला डायरेक्शनच मिळणार नाही, मला संकेत मिळणार नाही, मला लोक ओळखायला येतील का? नाही. नाही. या पद्धतीने आपल्याला चक्रांना स्टडी करायचं आहे. कुठलं चक्र कोणत्या भागामध्ये जोडलेलं आहे, त्या भागांचे मला आजार होतील. मग मला काय होईल? जर माझं थर्ड आय चक्र ब्लॉक आहे तर मला मायग्रेनचा प्रॉब्लेम जाणवेल, मला सतत डोकेदुखी होईल. येस ऑर नो? येस. अशा पद्धतीने आपल्याला चक्रांना समजून घ्यायचं आहे. मला जर थर्ड आय चक्र ब्लॉक असेल तर मला इमॅजिनेशन पॉवर पण चांगल्या पद्धतीने गोष्टी इमॅजिन होणार नाही. समजून घ्यायला माझे विचारच क्लिअर नाहीये. मला समोरच्यालाही समजून घेताना माझे स्वतःचेच विचार क्लिअर नाही, म्हणजे माझ्या स्वतःच्याच विचारांचा गुंत्यात मी अडकलेली आहे. तेव्हा मला काय होईल? सगळ्यांना समजून घ्यायला, अंडरस्टँड करायला, अनालिसिस करायला मला प्रॉब्लेम होणार आहे. मला स्वतःच्या बद्दल जे काही भावना असतील त्या देखील समजणार. इतरांना मला अनालिसिस, समोरचा व्यक्ती कुठल्या भावनेनी माझ्याशी संवाद साधतो आहे, समोरच्या व्यक्तीचे इंटेन्शन काय आहे, मला पूर्वसंकेत देखील भेटणार नाही. लोकांना समजून घेता येणार नाहीये. कळालं? थर्ड आय चक्र ब्लॉक असेल तर काय होईल? मग थर्ड आय चक्र ऍक्टिव्हेट असणं, त्यांनी काय फायदा आहे? कोण मला सांगेल? जर माझं थर्ड आय चक्र ऍक्टिव्हेट आहे तर मला आयुष्य, आपल्या सगळ्या हालचाली व्यवस्थित होतील. सगळ्या हालचाली व्यवस्थित हालचाल होतील. व्यवस्थित राहील, माझ्या विचारांना काय राहील? डायरेक्शन राहील. चालणार प्लस आहे. माझ्या जवळ कुठली व्यक्ती कशा पद्धतीने माझ्याशी कम्युनिकेट करते आहे, कशा पद्धतीने माझ्यासोबत संवाद साधते आहे, कशा पद्धतीने माझ्या घरी आलेली आहे, याचे मला इंटेन्शन भेटतील का? मला हो. लोकांना ओळखता येतील का? येईल हम्म. की नाही? जेव्हा माझं हो. थर्ड आय चक्र ऍक्टिव्हेट आहे, मला काय ते संकेत मिळतील का? जे आपण सिक्स हम्म. सेन्स म्हणतो, बरोबर? मला सिक्स सेन्स जागृत झाला आणि मला त्याच्याबद्दलचे इंटेन्शन आले, मला त्या गोष्टी समजल्या. हे केव्हा होईल? जेव्हा माझं थर्ड आय चक्र ऍक्टिव्हेट असेल. माझ्या विचारांना Activities. गती राहील, माझे विचार मला ज्या गोष्टी पाहिजे तिथे फोकस करतील. कळतंय? म्हणून थर्ड आय चक्र ऍक्टिव्हेट असणं गरजेचं गरजेचं. आहे. मग आता थर्ड आय चक्र ऍक्टिव्हेट करायचं आहे तर तिथे मंत्र कोणता आहे? ओम. दोन्ही याचा ओम आणि ओम, तुम्ही काहीही म्हणू शकता. ओम जरी म्हटलं, तुमचं थर्ड आय चक्र आणि क्राउन चक्र ऍक्टिव्हेट होत असत. दोन्ही याच्यासाठी तुम्ही ओम म्हणू शकता. त्यानंतर थर्ड आय चक्र ऍक्टिव्हेट व्हायला पाहिजे, तर थर्ड आय चक्र ऍक्टिव्हेट व्हायला पाहिजे तर मला काय काय खावं लागेल? डोक्यांच्या रिलेटेड काय काय फूड असतं? बदाम, अक्रोड, बरोबर. अजून जवसाच्या बिया, ओमेगा 3 फॅटी ऍसिड ज्या गोष्टीमध्ये आहे, माझं ब्रेन ज्या गोष्टीमुळे डेव्हलप होणार आहे, त्या सगळ्या गोष्टी मला तिथे काय कराव्या लागतील? आहारात मला त्याचा वापर करावा लागेल. नंतर ग्रेप्स वापरावं लागतील, ब्लूबेरीज. नंतर आपण काय करू शकतो? डार्क कलरचे फूड, जे लोक नॉनव्हेज खातात ते फिश खाऊ शकतात. कळतंय? काय काय खायचं आहे ज्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड प्रेझेंट आहे, हे मला फूड मध्ये घ्यावं लागेल. ब्रेन माझं कशा पद्धतीने डेव्हलप होणार आहे, त्या त्या प्रत्येक गोष्टी मला आहारामध्ये इन्क्लूड कराव्या लागणार. कळतंय? डार्क चॉकलेट पण घेऊ शकता. इथपर्यंत समजलं प्रत्येकाला? थर्ड आय चक्राचं काम काय आहे प्रत्येकाला समजलंय? येस निर्मला मॅडम? तर ऐकायला लागले मॅडम, थोडं बिझी आहे मी. ओके ओके.
इथपर्यंत कळालं? पुढे जाऊया. मला वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स देखील इथे खायचे आहे, जेणेकरून माझं चक्र संपूर्ण बॉडी बॅलन्स राहिलं पाहिजे. त्यानंतर थर्ड आय चक्र ऍक्टिव्हेट राहण्यासाठी मी कुठलं आसन करणार आहे ते लिहून घ्या. मी थर्ड आय चक्र, शीर्षासन. शीर्षासन, व्हेरी गुड. शीर्षासन. त्यांनी माझं थर्ड आय चक्र आणि क्राऊन चक्र दोन्ही ऍक्टिव्हेट राहतील. बालासन करू शकतो. बालासन, पश्चिमोत्तानासन, पश्चिमोत्तानासन आणि अधोमुख सर्वांगासन. अधोमुख सर्वांगासन. कळलं? याचा मंत्र आहे उम उम उम. बीज मंत्र काय आहे? उम. तुम्ही ओम. ओमही म्हणू शकता. याचा रंग कुठला आहे? अस्मानी कलर, इंडिगो. हे कळालं? पुढे जाऊया. आपलं हो. लास्ट चक्र आहे ते म्हणजे माझं क्राऊन चक्र. त्याला आपण म्हणतो सहस्त्रार चक्र. त्याची पोझिशन कुठे येते आहे? ती म्हणजे माझ्या टॉप ऑफ द हेड, इथे. इथे आपण जे लहानपणापासून जे आपल्याला टाळू भरतात, टाळू भरल्याशिवाय कुठे जाऊ नये, टाळू भरायला पाहिजे, हे आपल्या बोलण्यामध्ये ऐकल्यामध्ये येतं. जेव्हा लहान मुलं असतात त्यांचं टाळू भरायला पाहिजे. कारण हे कुठे, हे काय आहे? माझ्या संपूर्ण एनर्जीचं स्थान, जे मला ब्रह्मांडासोबत जोडतं. माझ्याकडे येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, जी काही एनर्जी आहे, ती माझ्या क्राऊन चक्र, माझं हे जे क्राऊन चक्र आहे, माझं सहस्त्रार चक्र आहे, माझा हा टाळू म्हणता येईल, तिथे प्रवेश करत असते. कुठे आहे? टॉप ऑफ द हेड. पोझिशन काय लिहायची आहे? टॉप ऑफ द टॉप ऑफ हेड. द हेड. तिथे कलर काय इमॅजिन करायचा आहे किंवा व्हिज्युअलाइज करायचा? त्याचा कलर आहे व्हायलेट किंवा व्हाईट. व्हायलेट किंवा व्हाईट. त्यानंतर याचा एलिमेंट म्हणजे तत्व आहे कॉस्मिक एनर्जी, ब्रह्मांड. याचं तत्व काय आहे? ब्रह्मांडीय ऊर्जा. त्यानंतर हे तत्व मला काय काय प्रदान करतं? माझ्यामध्ये असणारी स्पिरिच्युअलिटी, अध्यात्म, हे काय देत आहे? माझ्यामध्ये अध्यात्म प्रेझेंट आहे की नाही आहे? माझ्या विचारांना त्या अध्यात्माची जोड आहे की नाही आहे? मला त्या ब्रह्मांडासोबत किंवा कुठल्याही ईश्वरीय शक्तीसोबत मी कनेक्टेड फील करते का? मी म्हणजे रिलिजियस वगैरे हा प्रकार आहे, पण मी कुठेतरी त्या ब्रह्मांडाचं, कुठेतरी त्या एक जी प्रेझेंट शक्ती आहे, पण ते दिसत नाही. जी अशी शक्ती आहे त्याच्यावरती मी बिलीव्ह करते का, की जी मला चालवत आहे, याच्यावरती माझा विश्वास आहे का? ती ऊर्जा माझ्याकडे येते आहे का, हे मला दर्शवतं. माझं डिवाइन सोबत असणारं, माझं त्या ब्रह्मांडासोबत असणारं कनेक्शन मला हे चक्र दर्शवत असतं. या चक्रामध्ये जर ब्लॉकेजेस निर्माण झालं तर व्यक्ती नसते. नसते, त्याचं अस्तित्व राहत नाही. कळालं? म्हणून हे चक्र सहसा काहीतरी प्रमाणात ऍक्टिव्हेट असतंच. कारण ज्या ऊर्जा ब्रह्मांडी, आपला प्राणवायू, जी ऊर्जा येते आहे, ही मला कुठून मिळते आहे? माझ्या टाळूपासून, माझ्या हे माझ्या सहस्त्रार चक्रापासून, माझ्या क्राऊन चक्रापासून मला ही एनर्जी येत आहे.
म्हणून हे चक्राला ऍक्टिव्हेट करण्यासाठी, तुमची एनर्जी चेंज करण्यासाठी आपल्याला तिथे कुठल्या मंत्राचा जप करायचा आहे? ओम. ओम. यांनी काय होत आहे? आपल्या संपूर्ण शरीरातली ऊर्जा चेंज होत असते, तुमचा मूड चेंज होत असतो. तुम्ही ज्या सिच्युएशन मध्ये निगेटिव्ह फील करता आहात, तुमच्या संपूर्ण शरीरातली, बॉडी मधली, मनामधली एनर्जी चेंज होते. पूर्ण एनर्जीचा शिफ्ट मिळतो ओंकारचं गुंजन केल्याने. बघितलं आहे, याचं अस्तित्व नासा देखील मान्य करतात की ब्रह्मांडामधला साऊंड जो आहे तो ओंकार आहे, आणि ते देखील त्याची प्रॅक्टिस, त्याचे सेशन घेत आहेत. तेही या गोष्टीवरती बिलीव्ह करत आहेत. मग आता हे चक्र ऍक्टिव्हेट करण्यासाठी मला काय करावं लागणार आहे? शीर्षासन. काय करावं लागेल? शीर्षासन, शीर्षासन, वृक्षासन, सर्वांगासन, आणि चांगले अजून जर रिझल्ट मिळावे, फूड काय खायचं आहे? लिक्विड भरपूर खायचं आहे. फूड जर खायचे असेल तर आपलं जे काही ब्रेन रिलेटेड फूड आहे ते सगळं येईल. वॉटर, भरपूर पाणी पिणे, लिक्विड, वॉलनट, ब्रेझिल नट, सीड्स, चिया सीड, फ्लॅक्स सीड, ज्या काही सीड्स आहेत त्या आपल्याला खायच्या आहेत. आणि नॅचरली जर तुमची एनर्जी चांगली राहायला पाहिजे तर तुम्ही काय करायला पाहिजे? ऍटलिस्ट 15 दिवसातून, ज्यांना शक्य आहे त्यांनी एक उपवास करायला पाहिजे बॉडी डिटॉक्स करण्यासाठी. काय करायला पाहिजे? 15 दिवसातून, आठवड्यातून एक उपवास बॉडी डिटॉक्स करण्यासाठी. लिक्विडचा इंटेक जास्त, हर्बल टी घेऊ शकता तुम्ही, जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये साठवलेले जे काही बॅड फॅट्स आहेत ते सगळे निघून जायला पाहिजे. ह्या प्रत्येक चक्राला आता आपण स्टडी केलेला आहे. याचा ओंकार काय आहे? नाद ब्रह्म, आपलं काय आहे? बीजमंत्र ओम आहे. ओम, बीजमंत्र काय आहे? ओम आहे. हे आपले ओम. झाले चक्र. चक्र स्टडी करताना आपण कुठल्याही व्यायाम, जो आपण योग करतो आहे, योगाची आपण हेल्प घेऊ शकतो. तुम्ही वॉकिंग करू शकता. तुम्ही सूर्य नमस्कार देखील फक्त आणि फक्त सूर्य नमस्काराच्या साह्याने देखील तुमचे चक्र काय करू शकता? बॅलन्स करू शकता. कळतंय? आणि पाण्याचा, जेव्हाही आपण या साधनेला आपण करतो आहे तेव्हा प्रत्येक वेळा फ्रुट्स खाणं, लिक्विड डाएट तुमचं असणं, लिक्विड जास्त प्रमाणात जाणं, पाण्याचा जास्तीत जास्त आपल्याला काय करायचं आहे? वापर करायचा आहे. दिवसातून तुम्ही 3 ते 4 लिटर मिनिमम, आता तर उन्हाळा लागला आहे पण दिवसभरातून नॉर्मली देखील तुम्ही 3 ते 4 लिटर पाणी पिल्या गेलं पाहिजे. पाण्याने जितकं पाणी प्याल तितकं तुमची एनर्जी क्लीन होत जाईल, बॉडी डिटॉक्स होत जाईल. ठीक आहे? ज्यांना काही किडनीचा रिलेटेड इश्यू असतील त्यांनी डॉक्टरांना विचारून आपलं पाण्याचा इंटेक ठरवायचा आहे. समजलं इथपर्यंत? ओके. हा, आता आपल्याला काय करायचं आहे? चक्रा मेडिटेशन करायचं आहे. सगळ्यांनी 1 ग्लास पाणी पिऊन बसायचं. ज्यांच्याजवळ पाणी असेल त्यांनी 1 ग्लास पाणी पिऊन बसायचं. ओके, रेडी आहात सगळे? सगळ्यांनी कॅमेरे ऑन करायचे आहेत. जे ट्रॅव्हलिंग मध्ये असतील, ऑफिस मध्ये असतील, त्यांनी मेडिटेशन करायचं नाही आहे. सुरू करूया. हा. येस, रुचिका मॅम, निर्मला मॅडम, रेडी आहात?
येस. पाणी पिऊन बसले आहात सगळे? हो. येस. आपल्याला डोळे हलके बंद करायचे आहेत. कोणी डिस्टर्ब होणार नाही अशा जागेवर आपल्याला बसवायचं आहे. मॅडम जमिनीवर बसायचं? हो, कुठेही बसलं तरी चालेल. सोफ्यावरती बसा, आपल्याला मांडी घालून बसायचं आहे. बेडवर बसलं तरी चालेल, कुठेही बसलं तरी चालेल. रिलॅक्स पोझिशन मध्ये बसायचं आहे, कोणीही डिस्टर्ब करणार नाही. त्या पद्धतीने आपण बसणार आहोत. डोळे हलके बंद करायचे आहेत. चष्मा काढलेला असेल तर चष्मा काढून ठेवा. पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे द्यायचं आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे देतो आहे आपण. येणारा प्रत्येक श्वास परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करतो आहे. येणारा प्रत्येक श्वास परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करतो आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन अधिकाधिक हलकं होत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन अधिकाधिक रिलॅक्स होत आहे. अधिकाधिक रिलॅक्स होत आहात तुम्ही. अधिकाधिक रिलॅक्स होत आहात. खूप रिलॅक्स. आता आपण व्हाईट कलरच्या पिरॅमिड मध्ये स्वतःला इमॅजिन करतो आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा, हा संपूर्ण व्हाईट कलरचा लाईट माझ्या क्राउन चक्रात, माझ्या सहस्रार चक्रात प्रवेश करत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा ही माझ्या क्राउन चक्रात प्रवेश करत आहे. या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जानी अनंत स्रोतातून वाहून माझ्या क्राउन चक्रात प्रवेश केलेला आहे. माझ्या क्राउन चक्रातील सर्व अवयव, सर्व टिश्यू, सर्व सेल्स यामध्ये जी काही नकारात्मकता आहे, ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा एका व्हॅक्युम क्लीनरच्या प्रेशरनेही सर्व नकारात्मकता ग्रहण करत आहे. संपूर्ण क्राउन चक्र, क्राउन चक्रातील कनेक्टेड अवयव, माझं डोकं, माझं थर्ड आय चक्र, माझे थर्ड आय चक्राला कनेक्टेड माझे कान, माझे डोळे, माझं सबकॉन्शियस माइंड, कॉन्शियस माइंड, माझ्या विचारांमधली जी नकारात्मकता या ऊर्जेने ग्रहण केलेली आहे. अनंत स्रोतातून ही दिव्य रेखी शक्ती माझी क्लिन्झिंग करत आहे. या ऊर्जेनी माझ्या शरीरामधली, माझ्या डोक्यामधली नकारात्मकता ग्रहण केलेली आहे. माझं डोकं, माझं थर्ड आय चक्र, माझे डोळे, माझे कान, माझे विचार, या सगळ्या गोष्टीमधली जी काही नकारात्मकता आहे, ही ऊर्जा संपूर्ण फोर्सनी खाली ढकलत आहे. ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा संपूर्ण फोर्सनी ही खाली खाली ढकलत आहे. खूप डीपर पाठवत आहे, वरून खाली पाठवत आहे. क्राउन चक्रापासून थर्ड आय चक्र आणि थर्ड आय चक्रापासून विशुद्धी चक्रापर्यंत खूप डीपर या एनर्जी माझ्या संपूर्ण डोक्यातली नकारात्मकता काढून टाकत आहे. संपूर्ण डोकं, माझे डोळे, कान,
माझे केस, माझे विचार, माझे संपूर्ण डोकं, क्राउन चक्र, थर्ड आय चक्र मधली नकारात्मकता ही अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा खाली खेचत आहे, खाली खेचत आहे, खाली खाली ढकलत आहे, खाली खाली ढकलत आहे. आता ह्या ऊर्जा माझ्या विशुद्धी चक्रापर्यंत आलेल्या आहे. विशुद्धी चक्र माझं थ्रोट चक्र, माझ्या गळ्यापर्यंत या ऊर्जा आलेल्या आहे. या ऊर्जा माझ्या गळ्यापर्यंत आलेल्या आहेत. माझ्या गळ्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे, जे काही विचार साठवून ठेवले आहे, जो काही थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, माझ्या ग्लँड्सचा प्रॉब्लेम आहे, हार्मोन्सचा प्रॉब्लेम आहे, तो सर्व प्रॉब्लेम या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जाने ग्रहण केलेला आहे. माझा जो टॉन्सिल्सचा प्रॉब्लेम आहे, माझ्या गळ्यामध्ये मानेमध्ये जे काही ब्लॉकेजेस आहे, हे दिव्य ब्रह्मांडी ऊर्जाने ग्रहण केलेले आहे. माझ्या पूर्ण गळा, मान, माझ्या थ्रोट चक्राला कनेक्टेड संपूर्ण अवयव यामधली निगेटिव्हिटी या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जाने ग्रहण केलेली आहे. या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा ही संपूर्ण नकारात्मकता खाली खाली खेचत आहे, खूप खाली खेचत आहे. संपूर्ण गळ्यातली नकारात्मकता, संपूर्ण गळ्यातली नकारात्मकता डीपर, अगदी डीप पाठवत आहे, खाली खाली जात आहे, खाली जात आहे, खाली जात आहे, खाली जात आहे. आता माझ्या हातामध्ये जी काही नकारात्मकता असेल, माझ्या बोटांमध्ये जी काही नकारात्मकता असेल, माझ्या मनगटामध्ये जी काही नकारात्मकता असेल, ही संपूर्ण नकारात्मकता माझ्या अनंत स्रोतातून वाहत येणाऱ्या दिव्य शक्तीच्या ऊर्जेने ग्रहण केली आहे. माझ्या संपूर्ण हातांमधली नकारात्मकता ह्या दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जेने ग्रहण केलेली आहे. माझ्या संपूर्ण हातामधली, माझ्या गळ्यामधली नकारात्मकता ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा संपूर्णतः खाली 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 खेचत आहे, या हृदयापर्यंत पोचत आहे. माझ्या सहस्त्रार चक्रामधून माझ्या थर्ड आय चक्रापर्यंत आणि थर्ड आय चक्रापासून माझ्या विशुद्धी चक्रामधली जी काही नकारात्मकता आहे, ही दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जेनी खूप खूप ग्रहण केलेली आहे आणि त्याचं क्लिन्झिंग करत आहे. ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा माझ्या संपूर्ण चक्रांचं क्लिन्झिंग करत आहे, संपूर्ण चक्रांचं क्लिन्झिंग करत आहे. ही सगळी नकारात्मकता ही माझ्या हृदयात जे काही वाईट विचार आहे, आजपर्यंत ज्यांच्या मनाबद्दल मी लोकांबद्दल जो द्वेष ठेवला आहे, जो मत्सर ठेवला आहे, जो तिरस्कार आहे, जो राग आहे, जो इतके वर्षांचा साठवून ठेवला आहे, संपूर्ण संपूर्ण दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा काय करत आहे, ही संपूर्ण नकारात्मकता ग्रहण करत आहे. ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा ही नकारात्मकता ग्रहण करून खाली खाली पाठवत आहे. अगदी पृथ्वीच्या भूगर्भापर्यंत आपली नकारात्मकता जात, पृथ्वीच्या भूगर्भापर्यंत आपली नकारात्मकता जात आहे. हृदयातले जे काही विचार आहे, हृदयात जी काही नकारात्मकता आहे, संपूर्ण नकारात्मकता आहे दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जेनी अगदी अगदी खाली खाली खेचत आहे, खाली खेचत आहे. या ऊर्जा माझ्या लंग्स मध्ये असू द्यात, जी काही नकारात्मकता असू द्या, जी काही निगेटिव्हिटी असू द्या, ती संपूर्ण निगेटिव्हिटी माझ्या दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जेने ग्रहण केलेली आहे. आणि ही निगेटिव्हिटी आता माझ्या मणिपूर चक्रापर्यंत जात आहे. मणिपूर चक्र माझ्या नाभी चक्राच्या 3 बोट वरती जे मणिपूर चक्र आहे, त्या मणिपूर चक्रामध्ये जी माझी भीती बसलेली आहे, जी मी सेल्फ डाऊट करते आहे, माझा आत्मविश्वासाची कमी आहे, जी माझी नकारात्मकता तिथे साठवून ठेवली आहे, जे माझे विचार मला तिथे साठवून ठेवलेले आहेत, ते संपूर्ण जे निगेटिव्हिटी आहे, जे नकारात्मकता आहे, जी संपूर्ण नकारात्मकता ह्या दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जेनी मणिपूर चक्रातून काढून अजून अजून डीपर पाठवत आहे, अगदी खाली पाठवत आहे. संपूर्ण मणिपूर चक्राला ही अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा क्लीन करत आहे. संपूर्ण नकारात्मकता ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जाने ग्रहण केलेली आहे. ही आता नाभी चक्रापर्यंत पोचली आहे. नाभी चक्र माझं मणिपूर चक्रापासून जे काही अवयव कनेक्टेड आहे, माझी डायजेस्टिव्ह सिस्टीम, माझी
माझे जे काही गट हेल्थ आहेत, माझे लिव्हर आहे, माझे आतडे आहेत, माझे जे मोठे आतडे, लहान आतडे, त्यांच्यामध्ये कनेक्टेड प्रत्येक टिश्यू, प्रत्येक सेल, प्रत्येक ऑर्गन, त्यामधली संपूर्ण नकारात्मकता ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा खाली खाली पाठवत आहे. ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा खाली खाली पाठवत आहे. ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा खाली पाठवत आहे. माझ्या मणिपूर चक्रापासून संपूर्ण नकारात्मकता ही माझ्या नाभी चक्रापर्यंत आलेली आहे. आणि नाभी चक्रापासून ही संपूर्ण नकारात्मकता, ही संपूर्ण नकारात्मक दिव्य रेखी शक्तीच्या ऊर्जेनी, एका डीप व्हॅक्युम क्लीनरच्या ऊर्जेनी अगदी अगदी क्लीन होते आहे. अगदी क्लीन होते आहे. आणि ही माझ्या स्वाधिष्ठान चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. स्वाधिष्ठान चक्र, जिथे माझ्या भावना दडलेल्या आहेत. स्वाधिष्ठान चक्र हे माझ्या अस्तित्वाचं कारण आहे. माझं स्वाधिष्ठान चक्र, ज्यामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, जे काही ब्लॉकेजेस आलेले आहे, ते संपूर्ण ब्लॉकेजेस ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा काढून टाकत आहे, क्लीन करत आहे. एक व्हॅक्युम क्लीनर, एक मोठा व्हॅक्युम क्लीनरच्या साह्याने दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा डीपर पाठवत आहे. ऊर्जा काय करत आहे? संपूर्ण नकारात्मकता अगदी खाली खाली पाठवत आहे. संपूर्ण क्लिन्झिंग करत आहे. संपूर्ण क्लिन्झिंग करत आहे. संपूर्ण क्लिन्झिंग करत आहे. संपूर्ण क्लिन्झिंग अगदी रिमूव्ह करत आहे. कम्प्लिटली रिमूव्ह, अगदी डीपर डिलीट करत आहे. संपूर्ण रिमूव्ह करत आहे. आता आपल्या क्राउन चक्रापासून थर्ड आय चक्रापासून माझं विशुद्धी चक्रापासून माझं जे काही हार्ट चक्र आहे, मणिपूर चक्र, ही सगळी नकारात्मकता खेचून खेचून ही माझ्या रूट चक्रापर्यंत आली आहे. अगदी क्राउन चक्रापासून जी काही नकारात्मकता होती, ही माझी नकारात्मकता दिव्य रेखी शक्तीच्या सहाय्याने ही माझ्या रूट चक्रामध्ये आलेली आहे. रूट चक्रामध्ये आलेली आहे. अगदी क्राउन चक्र, माझे संपूर्ण शरीर, यामधली जी नकारात्मकता आहे, माझ्या पायामधली नकारात्मकता आहे, ही संपूर्ण नकारात्मकता आता माझ्या रूट चक्रामध्ये आलेली आहे. संपूर्ण नकारात्मकता आता माझ्या रूट चक्राने ग्रहण केलेली आहे. संपूर्ण नकारात्मकता माझ्या रूट चक्राने ग्रहण केलेली आहे. माझं रूट चक्राने ग्रहण केलेली आहे. ही दिव्य रेखी शक्तीचं व्हॅक्युम क्लीनर, हे दिव्य रेखी शक्तीचं व्हॅक्युम क्लीनर आता माझ्या रूट चक्राचं क्लिन्झिंग करत आहे. एकदम फोर्सनी माझ्या रूट चक्राचं क्लिन्झिंग करत आहे. संपूर्ण व्हॅक्युम क्लीनरचा आपण तिथे फोर्स लावत आहे. संपूर्ण व्हॅक्युम क्लीनरच्या फोर्सनी या ऊर्जा अगदी अगदी संपूर्णतः क्लीन करत आहे. आणि या रूट चक्रापासून या पूर्ण ऊर्जा आता आपल्या पृथ्वीच्या गृहगर्भात जात आहे. पृथ्वीच्या भूगर्भात जात आहेत. पृथ्वीच्या भूगर्भात जात आहे. पृथ्वीच्या भूगर्भात जात आहे. अगदी क्राउन चक्रापासून रूट चक्रापर्यंत संपूर्ण नकारात्मकता, शरीरातली नकारात्मकता, मनातली नकारात्मकता, आत्म्यामधली नकारात्मकता पूर्ण पृथ्वीच्या भूगर्भात जात आहे. दिव्य रेखी शक्तीच्या साह्याने ही अनंत स्रोतातून आलेली जी काही पॉझिटिव्हिटी होती, ती संपूर्ण पॉझिटिव्हिटी माझ्या बॉडीचं क्लिन्झिंग करत आहे. आणि संपूर्ण नकारात्मकता हिनी माझ्या पृथ्वीच्या भूगर्भात गेलेली आहे आणि पृथ्वीच्या भूगर्भात एक मोठ्या दगडावर आदळलेली आहे. संपूर्ण नकारात्मकता एका मोठ्या दगडावर आदळली. संपूर्ण नकारात्मकता ब्लास्ट झालेली आहे. संपूर्ण नकारात्मकता ब्लास्ट झालेली आहे. संपूर्ण नकारात्मकता ब्लास्ट झालेली आहे. क्राउन चक्रापासून रूट चक्र, शरीर, मन, आत्मा यामधली जी काही निगेटिव्हिटी होती, जी काही नकारात्मकता होती, जे काही वाईट विचार होते, द्वेष होता, क्रोध होता, मद होता, मत्सर होता, दंभ होता, संशय, चिंता, सगळ्या आता पृथ्वीच्या भूगर्भात गेलेल्या आहे आणि ब्लास्ट झाले. सर्व चिंता, सर्व सर्व चिंता नाहीशा झालेल्या आहेत. सर्व चिंता नाहीशा झाल्या. सर्व राग नाहीसा झाला आहे. सर्व सर्व चक्र आता आपले क्लीन होत आहेत. सर्व चक्र मोठ्या व्हॅक्युम क्लीनरनी क्लीन झाले आहेत. व्हॅक्युम क्लीनरनी क्लीन झाले आहेत. एका मोठ्या पॉवरनी आपले सर्व चक्र क्लीन झाले आहेत. सर्व चक्र क्लीन झालेले आहेत. सर्व चक्र क्लीन झाले. संपूर्णतः निगेटिव्हिटी रिमूव्ह झालेली आहे. संपूर्ण नकारात्मकता निघून झालेली आहे. संपूर्ण नकारात्मकता डिलीट झालेली आहे. कम्प्लिटली डिलीट, कम्प्लिटली डिलीट, कम्प्लिटली डिलीट, कम्प्लिटली डिलीट, कम्प्लिटली डिलीट. आता दिव्य रेखी शक्तीचा उदय
पुन्हा पृथ्वीच्या भूगर्भातून एक सुंदरतेने होत आहे, एक व्हाईट कलरचा लाईट एक ब्रह्मांडातून जसा आला होता त्याच पद्धतीने एक व्हाईट कलरचा प्रकाश माझ्या रूट चक्रामध्ये प्रवेश करत आहे. रूट चक्र माझ्या माकड हाडामध्ये ही ऊर्जा प्रवेश करत आहे. रूट चक्रामध्ये या ऊर्जाने प्रवेश केला आहे. रूट चक्रांनी या ऊर्जामध्ये एक लाल कलरचं कमळाचं फूल उमललेलं आहे. लाल कलरचं कमळाचं फूल आणि माझं रूट चक्र आहे त्याच्या आजूबाजूचे अवयव आपल्याला लाल कलरच्या कमलाच्या फुलामध्ये लाल कलर मध्ये व्हिज्युअलाइज होत आहे. ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा माझ्या रूट चक्राचं हिलिंग करत आहे, चार्जिंग करत आहे. ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा माझ्या रूट चक्राचं हिलिंग करत आहे. कम्प्लिटली माझ्या रूट चक्र त्याच्या आजूबाजूला कनेक्टेड प्रत्येक अवयव प्रत्येक सेल याला संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे. संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे. संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे. माझं रूट चक्र तिथे मला लाल कलरचं कमळाचं फूल इमॅजिन करायचं आहे. माझं रूट चक्र तिथे मला माझ्या लाल कलरचं कमळाचं फूल इमॅजिन करायचंय. माझ्या रूट चक्रांनी लाल कलर ग्रहण केलेला आहे. 2 मिनिटं आपण रूट चक्रावरती फोकस करत आहोत. आपलं रूट चक्राची पोझिशन आपल्याला माहिती आहे, तिथे आपण लक्ष केंद्रित करायचं आहे आणि तिथे व्हिज्युअलाइज करायचं आहे की रूट चक्राने लाल कलर ग्रहण केलेला आहे. तिथे लाल कलरचं सुंदर गुलाबाचं सुंदर कमळाचं फूल आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे. सुंदर फूल इमॅजिन करायचं आहे. या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आता हळुवारपणे वरती वरती येत आहे. ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा माझ्या स्वाधिष्ठान चक्रापर्यंत येत आहे. मूलाधार चक्रापासून या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांचा प्रवेश सुरू झालेला आहे आणि या ऊर्जा आता स्वाधिष्ठान चक्रापर्यंत येतात. स्वाधिष्ठान चक्रापर्यंत येत आहे. माझं स्वाधिष्ठान चक्र माझ्या अस्तित्वाचं जे कारण आहे, माझ्या भावनांचं जे कारण आहे, माझे जे काही स्वाधिष्ठान चक्राशी कनेक्टेड माझी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, माझी किडनीज या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जाने त्याचं संपूर्णतः हिलिंग सुरू केलेली आहे. स्वाधिष्ठान चक्र ज्याचा रंग आहे केशरी, या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जाने तिथे केशरी कलर धारण केला आहे. पांढऱ्या कलरचा कलर त्यांनी केशरी कलर धारण केलेला आहे आणि माझ्या जे काही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत त्याच्या आजूबाजूला आपल्याला केशरी कलर इमॅजिन करायचा आहे, व्हिज्युअलाइज करायचा आहे. ऑरेंज कलर तिथे आपल्याला इमॅजिन करायचा आहे. माझ्या स्वाधिष्ठान चक्रावरती आपण फोकस करत आहोत आपल्या आणि त्याच्या आजूबाजूला आपण केशरी कलर इमॅजिन करतो आहोत. ही दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जेने माझे जे काही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहे, जे किडनी आहे, ते संपूर्णतः चार्ज आणि हील होत आहेत. माझे संपूर्ण रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनला स्वास्थ्य लाभ झालेला आहे. माझ्या संपूर्ण रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनला संपूर्ण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला स्वास्थ्य लाभ झालेला आहे. तिथे आपल्याला एक ऑरेंज कलरचं एक केशरी कलरचं आपल्याला कमळाचं फूल इमॅजिन करायचं आहे आणि आपण 2 मिनिटं आपल्या प्रत्येकाच्या स्वाधिष्ठान चक्रावरती फोकस करत आहोत आणि तिथे आपण केशरी कलर बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे माझं स्वाधिष्ठान चक्र माझ्या वैवाहिक सुखासाठी कारक आहे. माझं स्वाधिष्ठान चक्र माझ्या जे काही अस्तित्वाचं कारक आहे याला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्रदान झालेला आहे. संपूर्ण स्वास्थ्य लाभ. माझी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन स्वस्थ आहेत. माझी संपूर्ण स्वस्थ लाभ झालेला आहे आणि या ब्रह्मांडी ऊर्जा हळुवारपणे आता
माझ्या नेवल चक्रापर्यंत प्रवेश करत आहे. माझ्या नाभी चक्राला देखील या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जाने ग्रहण केलेलं आहे आणि त्या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या नाभी चक्राचं देखील हिलिंग करत आहे. माझ्या नाभी चक्राशी कनेक्टेड प्रत्येक टिश्यू, प्रत्येक ऑर्गन, प्रत्येक सेल या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा हील करत आहे. माझ्या नाभी चक्राच्या प्रत्येक टिश्यूला, प्रत्येक सेलला, प्रत्येक ऑर्गनला या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा हिलिंग करत आहेत. हळुवारपणे या एनर्जी आता स्वादिष्टान चक्रापासून नाभी चक्रापर्यंत आणि नाभी चक्रापासून मणिपूर चक्रापर्यंत पोचलाय. या एनर्जी आता मणिपूर चक्रापर्यंत पोचल्या आहेत. मणिपूर चक्र, ज्याचा रंग आहे पिवळा, या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जानी आपल्या मणिपूर चक्र, आपलं डायजेस्टिव्ह सिस्टीमला एक पिवळ्या कलरचा प्रकाशाने ग्रहण केलेला आहे. संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम, आपले मणिपूर चक्र पिवळ्या कलरच्या रंगाने आपल्याला व्हिज्युअलाइज करायचे आहेत. संपूर्ण पिवळा कलर आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम जवळ निर्माण झालेला आहे. या ऊर्जानी तिथे आपला पिवळ्या कलरच्या प्रकाशामध्ये प्रवेश घेतला आहे. संपूर्ण पॉझिटिव्हिटी, संपूर्ण सकारात्मकता ह्या माझ्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला, माझ्या संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीमला, माझ्या संपूर्ण गटला, संपूर्ण लिव्हरला, स्मॉल इंटेस्टाईनला, लार्ज इंटेस्टाईनला, संपूर्ण पोटाला या पिवळ्या कलरच्या प्रकाशामध्ये आपण बघतो आहे. आणि या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा माझ्या संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीमची हिलिंग करत आहे. माझ्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला स्वास्थ्य लाभ झालेला आहे. माझी डायजेस्टिव्ह सिस्टीम, माझं मणिपूर चक्र मला कॉन्फिडन्स देत आहे. माझं मणिपूर चक्र मला कॉन्फिडन्स प्रदान करत आहे. येस, आय एम कॉन्फिडंट पर्सन. येस, आय एम पॉवरफुल पर्सन. येस, आय एम क्रिएटिव्ह पर्सन. येस, आय एम दॅट पर्सन. येस, तुम्हीच ते आहात. तुमच्या महत्वाकांक्षा संपूर्ण पॉझिटिव्ह आहेत. संपूर्ण पॉझिटिव्ह विचार तुमच्या मणिपूर चक्राने ग्रहण केलेले आहे आणि मणिपूर चक्राने एक पिवळ्या कलरच्या प्रकाशामध्ये संपूर्ण मणिपूर चक्र व्यापून टाकला. या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जानी आपण व्हिज्युअलाइज करतो आहे. या मणिपूर चक्रापासून या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा माझ्या हृदयापर्यंत पोचत आहे. माझं हृदय ज्या हिरव्या कलरच्या प्रकाशामध्ये, एक गुलाबी कलरच्या प्रकाशामध्ये आपल्याला बघू शकतो, आपल्या हृदयाला, माझ्या हृदयामध्ये या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जाने प्रवेश केला आहे. माझ्या फुफ्फुसांमध्ये या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा प्रवेश करत आहे. माझ्या फुफ्फुसांना, माझ्या हृदयाला, माझ्या संपूर्ण हृदयासोबत कनेक्टेड प्रत्येक अवयवाला, प्रत्येक टिश्यूला या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा चार्ज आणि हील करत आहे. माझ्या प्रत्येक हृदयातील प्रत्येक सेलला या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा हील करत आहे. माझ्या हृदयामध्ये या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांनी एक गुलाबी कलरचा प्रकाश, इथे प्रकाश आपल्याला बघायचा आहे. गुलाबी कलरच्या प्रकाशामध्ये आपलं हृदय बघायचं आहे आपल्याला. आणि माझ्या हृदयामध्ये या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांनी प्रवेश करून माझ्यामध्ये करुणा, प्रेम, दया याची निर्मिती केली आहे. माझ्या हृदयामध्ये संपूर्ण सकारात्मकता या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा प्रदान करत आहे. संपूर्ण हृदयाला स्वास्थ्य लाभ झालेला आहे. संपूर्ण हृदय स्वस्थ आहे. संपूर्ण सेल, संपूर्ण टिश्यू, लंग्स हे स्वस्थ आहे, तंदुरुस्त आहे. संपूर्ण अवयव तंदुरुस्त आहे. माझ्या हृदयामध्ये प्रत्येकाबद्दल दया आहे, प्रेम आहे, करुणा आहे. माझ्या हृदयाने तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होय रे, जन जन का मंगल होय रे, या भावानी माझं आज हृदय भरून गेलेलं आहे. तेरा मंगल मेरा मंगल या भावानी मी आज तृप्त झालेली आहे. माझ्या हृदयात फक्त आणि फक्त
प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या आनंदाचे, प्रत्येकाबद्दल प्रेमाचे, प्रत्येकबद्दल दयेचे, करुणेचे भाव आहे. प्रत्येकाबद्दल दया, प्रेम आणि करुणा माझ्या हृदयात आहे. या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जाने माझ्या हृदयाची हिलिंग केलेली आहे. संपूर्णतः स्वास्थ्याला प्रदान केलेली. या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आता माझ्या विशुद्धी चक्रापर्यंत, माझ्या गळ्यापर्यंत पोचले आहे. माझ्या थ्रोट चक्रापर्यंत पोचले आहे. माझं थ्रोट चक्र, माझे दोन्ही हात, माझी मान संपूर्ण स्वस्थ, मस्त, तंदुरुस्त होत आहे. या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जाने इथे आकाशी कलर ग्रहण केलेला आहे. आपल्या गळ्याच्या आजूबाजूला दिव्य ब्रह्मांडी ऊर्जाने आकाशी कलर ग्रहण केलेला आहे. एक सुंदर आकाशी कलरचं कमळ आपल्या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जाने आपल्या गळ्याच्या तिथे इमॅजिन करायचं आहे, उमललेलं आहे, असं व्हिज्युअलाइज करतो आहे आपण. आकाशी कलरचं कमळ माझ्या गळ्याच्या भोवती, माझ्या मानेच्या आजूबाजूला आकाशी कलर आपल्याला इमॅजिन करायचा आहे. माझ्या गळ्यामध्ये असणारे जे काही आपण आजपर्यंत एक्सप्रेस करू शकलो नाही, जे काही विचार होते, जे काही बोलायचं राहून गेलं होतं, किंवा माझ्या बोलण्याने आजपर्यंत जी काही नकारात्मकता लोकांना दिल्या गेली, लोकांची मनं दुखवल्या गेली, ती संपूर्ण नकारात्मकता निघून गेलेली आहे. आणि माझ्या मनामध्ये संपूर्ण सकारात्मकता, माझ्या गळ्यामध्ये सकारात्मक विचार आणि प्रत्येकाला बोलून समाधान देण्याचे विचार माझ्या गळ्यामध्ये आज निर्माण झालेले आहे. माझ्या बोलण्याने प्रत्येकाला आनंद आणि समाधान प्राप्त होत आहे. माझ्या मुखामध्ये, माझ्या वाणीमध्ये आज ब्रह्मांडीय त्या सरस्वतीचा वास होतोय, त्या ब्रह्मांडीय ऊर्जांचा वास आहे. आणि संपूर्ण आकाशी कलरच्या ऊर्जांनी माझ्या थ्रोट चक्राला हिलिंग केलं जात आहे. माझं थ्रोट चक्र संपूर्णतः स्वस्थ आहे, संपूर्णतः निरोगी आहे. माझ्या थ्रोट चक्राला, माझ्या मानेला, माझ्या दोन्ही हातांना, माझ्या आजूबाजूच्या प्रत्येक कनेक्टेड अवयवांना संपूर्णतः स्वास्थ्य लाभ प्रदान झालाय. हळुवारपणे या ऊर्जा आता माझ्या डोळ्यांपर्यंत, कानांपर्यंत, नाकापर्यंत पोचल्या आहेत. थर्ड आय चक्रापर्यंत पोचले आहे. माझ्या थर्ड आय चक्र, माझ्या आज्ञा चक्रापर्यंत या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा पोचलेल्या आहेत. आणि माझ्या कानांची, माझ्या डोळ्यांची, माझ्या नाकांची, माझ्या ब्रेनची या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जाच्या साहाय्याने हिलिंग होते आहे, चार्जिंग होते आहे. आणि अस्मानी कलर, इंडिगो कलर, डार्क ब्ल्यू कलर मला माझ्या ब्रेनच्या आजूबाजूला इमॅजिन करायचा आहे, व्हिज्युअलाइज करायचा आहे. माझ्या डोळ्यांच्या आजूबाजूला एक डार्क कलरचा निळा लाईट, डार्क कलरचा निळा लाईट दिसतो आहे. डार्क कलरचं कमळ तिथे उमललेलं आपल्याला बघायचं. आपल्या डोळ्यांच्या भोवती, आपल्या थर्ड आय चक्राच्या भोवती एक डार्क कलरचं, निळा कलरचं कमळ, अस्मानी कलरचं कमळ तिथे उमललेलं बघायचं आहे. थर्ड आय चक्रावरती आपण फोकस करत आहोत. हे थर्ड आय चक्र माझे इंट्युशन्स वाढवणार आहे, मला ब्रह्मांडासोबत कनेक्ट करणार आहे, मला अधिकाधिक स्वस्थ करणार आहे, अधिक विचारांना गती देणार आहे, अधिक सिक्स सेन्स डेव्हलप करणार आहे, मला पूर्व सूचना देणार आहे. हे माझं थर्ड आय चक्र ऍक्टिव्हेट होत आहे. संपूर्णतः ऍक्टिव्हेट, संपूर्णतः चार्ज, संपूर्णतः हील झालेला आहे. माझ्या थर्ड आय चक्रांना, माझ्या डोळ्यांना, माझ्या कानांना, संपूर्णतः विचारांना स्वास्थ्य लाभ प्रदान झाला आहे. संपूर्ण पॉझिटिव्हिटीनी माझं थर्ड आय चक्र न्हावून गेलेलं आहे. माझं थर्ड आय चक्र संपूर्ण पॉझिटिव्हिटीनी न्हावून गेलेलं आहे. या दिव्य ब्रह्मांड ऊर्जा माझ्या क्राऊन चक्रापर्यंत पोचल्या आहे. माझ्या क्राऊन चक्रापर्यंत पोचल्या आहे. दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा माझ्या क्राऊन चक्रापर्यंत पोचल्या आहे. एक जांभळ्या कलरचं कमळाचं फूल आपल्याला तिथे बघायचं आहे. आपल्या डोक्याच्या वरती एक जांभळ्या कलरचं कमळाचं फूल, एक गुलाबी सर जांभळा कलर तिथे आपल्याला बघायचा आहे. पर्पल कलर आपल्या क्राऊन चक्रावरती आपण व्हिज्युअलाइज करतो आहे. या ऊर्जा थर्ड आय चक्रापासून आता क्राऊन चक्रापर्यंत पोचल्या आहे आणि संपूर्ण शरीराला स्वास्थ्य लाभ प्रदान करत आहे.
रूट चक्रापासून क्राउन चक्रापर्यंत दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जांनी आपली पूर्णतः हिलिंग केलेली आहे. संपूर्ण चक्रांना ऍक्टिव्हेट केलं आहे. संपूर्ण शरीराला, संपूर्ण मनाला, आत्म्याला तृप्त केलेलं आहे. संपूर्ण शरीर, मन, 7 चक्र, औरा यांना पॉझिटिव्ह केलेलं आहे. संपूर्ण सकारात्मक तुम्ही आहात. संपूर्ण चार्ज झालेले आहात. संपूर्ण सकारात्मक आणि संपूर्ण पॉझिटिव्ह, संपूर्ण कॉन्फिडंट, संपूर्ण क्रिएटिव्ह, संपूर्णतः स्टेबल, संपूर्णतः स्टेबल झाले आहात तुम्ही आज. आणि आनंदाने नाहून गेले आहात. आणि समाधान, मनामध्ये तृप्तता, दया, प्रेम, करुणा ही सगळे भाव तुमच्या मनामध्ये आज आहेत. दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जेने, या दिव्य ब्रह्मांडीयाच्या ऊर्जेच्या साह्याने मी माझ्या संपूर्ण 7 चक्रांना हील केलेला आहे, चार्ज केलेला आहे, ऍक्टिव्हेट केलेला आहे. माझे संपूर्ण अवयव, माझे टिश्यू, माझे सेल्स, माझे नर्व्स, प्रत्येक अवयव, प्रत्येक सेल, प्रत्येक ऑर्गन, माझे 7 चक्र, माझं शरीर, मन, आत्मा, माझा औरा संपूर्णतः सकारात्मक आहे, संपूर्णतः पॉझिटिव्ह आहे, संपूर्णतः हेल्दी आहे. आय एम द हेल्दीएस्ट पर्सन. आय एम द हॅपीएस्ट पर्सन. आय एम द स्टेबल पर्सन. आय एम द कॉन्फिडंट पर्सन. Yes, I am confident. Yes, I am confident. Yes, I am confident. संपूर्ण शरीरावर आपण लक्ष केंद्रित करतो आहे. एक श्वास घ्यायचा आहे आपल्याला, एक श्वास सोडायचा आहे. डोळे उघडायला कुठलीही घाई करायची नाहीये. डोळे उघडायला कुठलीही घाई करायची नाहीये. हळुवारपणे आपण परत यायचं आहे. अगदी हळुवारपणे परत येतोय आपण. एक स्माइलच्या स्वरूपात आपल्या चेहऱ्यावरती एक सुंदर हास्य आलेलं आहे, कारण तुम्ही संपूर्ण स्वास्थ्य लाभ तुम्हाला झालाय. संपूर्णतः स्वस्थ तुम्ही आहात. हळुवारपणे परत येतो आहोत. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ या भावानी आपण परत आलेलो आहोत. डोळे उघडायला कुठलीही घाई करायची नाहीये. हळुवारपणे परत यायचं आहे. अगदी हळुवारपणे आपल्याला डोळे उघडायचे आहेत. हळुवारपणे, घाई करायची नाही. रिलॅक्स आहात तुम्ही. संपूर्ण पॉझिटिव्ह आहात. संपूर्ण हेल्दी आहात. आणि चेहऱ्यावर एक मस्तपैकी स्माइल आलेली आहे. येस, नाउ ओपन युअर आईज अँड रिलॅक्स. या ऊर्जांची एनर्जी आपण आपल्या डोळ्यांना द्यायची आहे. डोळे आपल्याला चेहऱ्यावरती फिरवायचे. दोन्ही हात वरती करा. हा. येस. कशा आहात उज्ज्वला खोबरे मॅम? अनम्यूट करा. छान आहे मॅडम. कसं वाटतं आहे? खूप छान वाटते. रिलॅक्स वाटतंय? हो, खूप रिलॅक्स वाटते. कलर इमॅजिन झाले तुम्हाला चक्रांच्या आजूबाजूला? हो, काय काय झाले आणि काय काय नाही झाले. ठीक आहे. जे जे झाले ते चक्र आपले ऍक्टिव्हेट झाले. जिथे नाही वाटलं चक्रच्या आजूबाजूला, ते चक्रांचं मेडिटेशन करून आपल्याला ऍक्टिव्हेट करायचे. ही साधना आपल्याला डेली प्रॅक्टिस मध्ये करायची आहे. 21 दिवस आपल्याला चक्रांचं मेडिटेशन करायचं आहे. ओके. या पद्धतीने तुम्ही चक्रांचं मेडिटेशन करू शकता, किंवा तुम्ही मंत्र जाप करून, जो मी बीज मंत्र सांगितला आहे त्या बीज मंत्राच्या साह्याने देखील तुम्ही चक्रांचं मेडिटेशन करू शकता. येस निर्मला मॅडम, तुमचा काय अनुभव होता? येस, गुड आफ्टरनून. हाऊ आर यू? कसे आहात? मॅडम काय 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 झाले, काय काय नाही झाले. पण तुम्हाला आता रिलॅक्स वाटत आहे? हो, एकदम वाटते. एकदम रिलॅक्स वाटतंय. हा. चक्रांचे कलर व्हिज्युअलाइज झाले तुम्हाला? हो, हा. आता सगळे नाही झाले, हा, एखाद सगळे नाहीच दुसरं होणार. राहिलं. पहिल्या हा. आपल्या मेडिटेशन मध्ये पहिल्यांदाच सगळे चक्र व्हिज्युअलाइज होणार नाही,
काही होतील, काही नाही होतील. मग आपल्याला या पद्धतीने सलग 21 दिवस ऍक्टिव्हेशन करायचं आहे. रोज 21 दिवसांची आपल्याला चक्रा मेडिटेशनची साधना रेकी लेवल मध्ये 1 मध्ये करावी लागते. ओके. येस उज्ज्वला मॅडम, हा मॅडम, तुम्हाला कसं वाटतंय? खूप फ्रेश वाटत आहे. फ्रेश वाटत आहे. चक्रांचे कलर व्हिज्युअलाइज झाले का? काही कलर झाले, काही कलर नाही झाले. ओके. जे नाही झाले ते लक्षात घ्यायचे, ते चक्र आपल्याला थोडे अजून ऍक्टिव्हेट करावे लागतील. ओके. आणि या पद्धतीने सलग 21 दिवस आपल्याला साधना करायची आहे. पद्धतीने करायची मॅडम की मंत्र बोलायचे आपल्याला? तुम्ही दोन्ही करू शकता, मंत्र साधना देखील करू शकता किंवा हे देखील 21 मिनिटांचं मेडिटेशन आहे, ते देखील 21 मिनिटांचंच मेडिटेशन आहे. दोन्ही याला वेळ सारखाच लागणार आहे. तुम्ही रेकॉर्डिंग बघून मेडिटेशन करू शकता, अदरवाईज तुम्ही मंत्र जाप देखील करू शकता. कळालं? मॅडम मला करायचं होतं, हा, आपण पहिले आधी योगासन करायचे, आसना करायचे, नंतर मेडिटेशनला आणि याला बसायचं होतं का? काहीही चालेल. तुम्ही जर रोज मेडिटेशन करत असाल तर तुम्ही पहिले योगा केला तरी चालेल, नंतर मेडिटेशन केलं रिलॅक्सेशन साठी तरी चालेल, किंवा पहिले मेडिटेशन करा नंतर योगा करा, काही फरक पडत नाही. करणं मॅडम ते महत्वाचं. साधना आणि हे एकाच वेळी करायचंय का वेगवेगळं असं चालतं? चक्रा मेडिटेशन आपल्याला सकाळीच करून घ्यायचं, सहसा बघायचं, आणि मग तुम्ही बाकीच्या बॉडी पॉइंट्सला जी हिलिंग मी उद्या सांगणार आहे ते नंतर केली तरी चालते. ओके. ते नाही मॅडम, ते रेकी प्रार्थना परत हा, ते सकाळी करायचं ना. रेकी प्रार्थना तुम्ही कितीही वेळा करू शकता. नाही, ते आणि हे आता सांगितलेलं एकाच वेळी करायचं. एका वेळेस शक्य नसेल तर सकाळी अर्ध करा, संध्याकाळी अर्ध करा. जेव्हा तुम्हाला वेळ मिळतो तेव्हा ती साधना कंप्लीट झाली पाहिजे एका दिवसात. ठीक आहे. हा महादेव सर, मॅडम आता तुमचा काय अनुभव होता? ते 2 दिवस म्हणजे 2 दिवस झाले आमचं साधना सुरू केली आम्ही. हॅलो मॅडम. हा, एक मिनिट निर्मला मॅडम, मी यांचा एक्सपिरियन्स घेते. हा, बोला महादेव सर. हा, फ्रेशनेस जाणवलं आणि खूप काही छान वाटलं. छान वाटतंय. येस, व्हेरी गुड. काहीतरी चेंजेस झाल्यासारखं वाटतंय बरंचसं काही. आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. ओके. व्हेरी गुड. येस. मीरा मॅडम, हलकं हलकं वाटतंय. हलकं हलकं वाटतंय. येस, व्हेरी गुड. चक्र, तुम्हाला रिलॅक्सेशन मिळालं? थोडं मिळालं. या थोडी पद्धतीने अशी सुस्ती पण येत होती. हा, जेव्हा रिलॅक्स झालं ना झोपायला. तेव्हा झोप येते. रिलॅक्स आपण जेव्हा होतो तेव्हा आपल्याला थोडीशी झोप यायला लागते. हा, येस. आणि तुम्ही काय करू शकता, एकतर तुम्ही मेडिटेशन करताना तुम्ही बेडवरती उशी न घेता, कुठल्याही प्रकारचं आपल्याला पिलो घ्यायची नाहीये, आणि प्लेन आपण बेडवरती झोपून किंवा जमिनीवरती एक चटई टाकून किंवा जे काही आपलं गालिचा असून चादर सतरंजी टाकून तिथे देखील प्लेन आपण असं झोपायचं आहे पाठीवरती, आणि तेव्हा देखील आपण या साधनेला ऐकून मेडिटेशन करू शकतो, किंवा बीज मंत्र देखील तुम्ही पाठीच्या वरती झोपून ही साधना करू शकतो. येस. पण रेकी शक्तीला जेव्हा आवाहन करता आहे आणि जेव्हा तुम्ही सगळ्या प्रोसेस मधनं जाताय, औरा क्लीन करताय, तेव्हा तुम्हाला मांडी घालूनच बसायचं आहे. काय बोलली मी? तेव्हा काय करणार आहोत आपण? मांडी घालूनच बसायचं. मांडी घालून बसणार. करेक्ट. हा, आता निर्मला मॅडमचे प्रश्न तुम्ही विचारा. हा, आता रेकी साधना आम्ही सुरू केल्या म्हणजे हा. काल आणि आज दुसरा दिवस. हा तर हे चक्रांचा 21 दिवस मग म्हणजे ह्याच्या बरोबरच करायचं का? हा, त्याबरोबरच करायचं. म्हणून आता तुम्ही जेव्हा संडेला मी तुमची प्रॅक्टिस सेशन घेणार आहे प्रत्येकाचं, हा. हा, त्या संडेच्या प्रॅक्टिस सेशन नंतर साधारणतः तुमचं होऊन जातं. ज्या लोकांना लेवल 2 ला ऍडमिशन घ्यायची आहे त्यांची साधना त्या 21 दिवस पूर्ण होतात त्याच्या अट्युनमेंटच्या पहिले. हा. हा, आणि ती साधना तुम्हाला काही करायची आहे जर तुम्हाला वेळ नाही, कारण आता उद्या मी बॉडी पॉइंट्सला हिलिंग कसं द्यायचं, ज्यांनी ज्यांनी अट्युनमेंट घेतला आहे त्यांनी आपल्या शरीरावरती या पद्धतीने हात ठेवून या ऊर्जा आपल्या हातामधनं प्रवाहित होणार आहे, बरोबर? मग या पद्धतीने आपण ज्यांनी ज्यांनी अट्युनमेंट घेतला आहे त्यांनी या ऊर्जांना अनुभवायचं आहे. 21 दिवस रेकी शक्तीला आवाहन करून आपण आपल्या शरीराच्या कुठल्याही प्लेन, जे काही पेन असेल, जे काही सफरिंग असेल, जे काही तुम्हाला एखाद्या शरीराच्या भागावरती दुखणं असेल
ते तुम्ही दिव्य रेखी शक्तीच्या साहाय्याने बॉडीला हिलिंग देऊन तुम्ही रिमूव्ह करू शकता. काय बोलली मी, समजलं? शरीरामधलं कुठलंही पेन, कुठलंही दुखणं, गुडघे दुखी असू द्या किंवा काहीही प्रॉब्लेम असू द्या, मानीचे दुखणे असू द्या, हाताचे दुखणे असू द्या, पायाचं काही दुखणे असू द्या, हे दिव्य रेखी शक्तीच्या ऊर्जेने तुम्ही काय करू शकता, हील करू शकता. पण त्याच्यावरती ट्रस्ट ठेवणं महत्वाचं आहे आणि बॉडी पॉइंट्सला 7 चक्रांना हिलिंग देणं गरजेचं आहे. याची संपूर्ण साधना मी संडेच्या सेशन मध्ये समजून सांगणार आहे. येस, आणि तुमच्याकडनं ती गोष्ट प्रॅक्टिस एक दिवस मी करून घेणार आहे. ती त्याला तुम्ही जे प्रेझेंट राहाल त्यांना मी ती रेकॉर्डिंग देईन. ओके, येस. आतापर्यंत कोणाला अजून काही प्रश्न असतील तर विचारा. इथे कोणाचे काही प्रश्न आहेत? माहित मॅम, ओ, मला तर कळलं ऍक्च्युली. आज मी खूप घाईमध्ये, मला गावाला जायचं अर्जंटली, तर मी घाईमध्ये होती. पण मी ऐकलं सर्व तुम्ही जे शिकवलं सगळं. तर मी उद्याला हा मेडिटेशन मी उद्याला करणार मॅम. हो, रेकॉर्डिंग बघून तुम्ही कधीही करू शकता. हो, हा, काहीच हरकत नाही. बघूनच केलेलं. हा, आणि चालेल. मग उद्या एक प्रॉब्लेम हा झाला की मी उद्या बसमध्ये असणार पहाटेला. अटोनमेंट माझं उद्याला पण नाही जमणार मला. हा, मग तुम्ही मग फ्रायडेला घेऊ शकता मॉर्निंग. तुम्हाला कधी पॉसिबल आहे? मॅम तुम्ही माझ्या एकटीसाठी नका, तुम्हाला सोबत नाही कोणी नाही, मला ऍक्च्युली काही प्रॉब्लेम नसतो. मी एकटीलाही अटेन्डमेंट देऊ शकते, असं नसतं. एकटीसाठी नाही. आधी मी जेव्हा इनिशियली मी 1 to 1 अटेन्डमेंट पण देत होते. हेलो टीम कोल्हापुर, टीम महाराष्ट्र, मैं बहुत. तुम्ही मला टाइम सांगा अश्विनी पराते मॅडम, आपण त्या पद्धतीने करू शकतो. अगदी आजही तुम्ही 4, 4:30ला पण जर फ्री असाल तेव्हाही अटेन्डमेंट घेऊ शकता. फक्त त्याला एक असतं की आंघोळ करून आपल्याला बसायचं असतं. पहाटेच्या कशा ऊर्जा चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्हेट असतात ना, त्यामुळे पहाटे मी असा विचार करते की ब्रह्ममुहूर्ताला दिलं तर चांगली आहे बा असं. अच्छा, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा किंवा येत्या तुमच्या ज्या शेड्यूल नुसार तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट केला तरी चालेल. ज्यांनी ज्यांनी हे केलेलं आहे त्यांचं म्हणजे पेमेंट केलेलं आहे, एनर्जी एक्सचेंज सेंड केलेलं आहे आणि ज्यांचं अट्युनमेंट राहिलेलं आहे त्यांचं उद्या सकाळी 6 वाजता अट्युनमेंट होणार आहे. ओके, त्याबद्दल काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता, ग्रुपवरती शेअर करू शकता आणि पर्सनली देखील माझ्या व्हॉट्सअपवरती तुम्ही त्या पद्धतीने प्रश्न विचारायचे आहेत किंवा काय प्रश्न पडत असतील तर ते मग तुम्ही ग्रुपमध्ये सेंड करा. ओके, आम्ही परत उद्या पण जॉईन होऊ शकतो का एकदा केल्यानंतर? हो, काहीच नाही. अट्युनमेंटला जॉईन नाही व्हायचंय आपल्याला. आपल्याला तुम्ही जेव्हा एनर्जी ऍक्टिव्हेशन करणार किंवा तुमची जी डेली प्रॅक्टिस करायची आहे ती तुम्ही रोज करू शकता. हे ऍक्टिव्हेशन आपल्याला रोज करायचं आहे. अट्युनमेंट फक्त एकदा घ्यायचं. अट्युनमेंटचं जे आहे ती एकदा घ्यायचं आहे आणि जे प्रॅक्टिस करायची, जे ऍक्टिव्हेशन करायचं, चक्र मेडिटेशन करायचं आहे ते आपल्याला रोजही केलं तरी चालतं. येस, कविता मोहिते मॅडम, आज तुम्ही नवीन आहात का? इथपर्यंत प्रत्येकाला समजलं आहे? मॅम तुमचा नंबर तो 738507 हा आहे का? दोन्ही माझे नंबर आहे. मी तुम्हाला दोन्ही नंबर दिले होते. 8149 हो, 8149889873 ओके. आणि तो पण आहे 8149889873. यावरती जीपे आणि फोन पे ऍक्टिव्हेट आहे. 873 वाल्यावरती जीपे आणि फोन पे ना? नाही, 8149889873. ओके ओके, हा, ठीक आहे. जेव्हा चालेल. तुम्हाला वाटतंय की तुम्हाला शांततेने वेळ मिळतो आहे तेव्हा अट्युनमेंट घ्या. ठीक आहे. ओके, मी आणि call- अश्विनी मॅडम, तुम्ही जर अटेन्डमेंट घेणार असाल तर तुम्ही संडेचं सेशन अटेंड करू शकता किंवा घेतलं असेल तर. अदरवाईज तुम्हाला मी वेगळ्या पद्धतीने जेव्हा तुमची नेक्स्ट बॅच राहील त्यांच्यासोबत तुम्हाला समजून सांगेल की कशी पद्धतीने प्रॅक्टिस करायची आहे. ओके, इथपर्यंत कळालं सगळ्यांना? ओके मॅम. चक्र समजले प्रत्येकाला? या पद्धतीने आपल्याला चक्रा मेडिटेशन करायचं आहे. एकतर या पद्धतीने करू शकता, रेकॉर्डिंग ऐकू शकता. अदरवाईज तुम्ही काय करायचं आहे, मंत्र, बीज मंत्र जो आहे तो आपल्याला चॅन्ट करायचा आहे, त्याचा मंत्र जाप करायचा आहे आपण प्रत्येक
चक्रावरती फोकस करून एका चक्रावरती 3 मिनिटं आपल्याला मंत्र जाप करायचा आहे. ओके, इथपर्यंत कळालं? काही हो. प्रश्न असतील तर ग्रुपमध्ये विचार. आता आपण इथे थांबतो आहे. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच मी रेकी चरणी प्रार्थना करते, ईश्वर चरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू.